आपण देवाच्या वचनाकडे वळूया. कार्य देवाने करायला हवं, आज त्याकडे आपलं लक्ष लावूया. तर जास्त वेळ न घेता गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 14. ह्यात उद्देश हा की, यात देवाचा उद्देश हाच की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन, हालेलुया. आम्ही गेले जवळजवळ 8 आठवडे झाले, हा 9वा आठवडा आहे. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये अब्राहमाचे आशीर्वाद यावरती मनन आणि चिंतन करत आहोत. आणि या आशीर्वादाच्या क्षेत्रामध्ये अनेक लोक आज सेवा करत आहेत, परंतु आज ज्या गोष्टीची नितांत गरज मंडळीला आहे त्या गोष्टीकडं थोडं कमी लक्ष दिलं जातं आणि केवळ भौतिक, शारीरिक आणि कौटुंबिक म्हणजे रोटी, कपडा, मकान या व्यतिरिक्त आज आशीर्वादावरती कोणी बोलत नाहीये. पण देवाला धन्यवाद असो की परमेश्वर आम्हाला उत्तम त्या गोष्टींनी आशीर्वादित करत आहे. आमेन, हालेलुया. या जगामध्ये कोणता व्यक्ती खऱ्या अर्थाने आशीर्वादित असेल, काय वाटतं तुम्हाला? या जगामध्ये कुठल्याही कॅटेगरीला असो, तो स्लम मध्ये राहणारा असो, मिडल क्लास असो, हाय क्लास असो, कोणत्या व्यक्तीला आपण आशीर्वादित म्हणू शकतो? जाऊ द्या, जास्ती टेन्शन घेऊ नका. एक वचन वाचा, इब्रिकरास पत्र याचा 13 अध्याय आणि वचन 5. काय सांगतं, वाचा. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. आमेन, आमेन, हालेलुया. म्हणजे या जगामध्ये आशीर्वादित व्यक्तीची ओळख ही आहे की त्याच्या जवळ जे आहे ना त्याच्यामध्ये तो तृप्त किंवा समाधानी आहे. ही आशीर्वादित व्यक्तीची ओळख आहे. तुमची वागणूक म्हणजे कुठल्या प्रकारची लालच, कुठल्या प्रकारचा लोभ यात नसावी. आमच्यामध्ये या गोष्टी नसाव्यात. तर मला देवाने जिथं ठेवलंय, ज्या परिस्थितीत ठेवलंय, देवावरती मी विश्वास ठेवत आहे, येशूच्या मी मागे चालत आहे, मग मी कुठेही राहू, मी त्या ठिकाणामध्ये तृप्त असणं गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणामध्ये वादाचं कारण, अव्यवस्थेचं कारण, अशुद्धतेचं कारण, बंधना पडण्याचं कारण आज अतृप्तता, असमाधान असल्यामुळं मनुष्य त्या तृप्तीसाठी चुकीचा मार्ग पकडतो. म्हणून बायबल सांगतं की जो जवळ आहे तेवढ्या तृप्त आहे. पुढं असं दिलंय, कारण त्याने स्वतः म्हटलं आहे, तू आहे त्याच्यात जर तृप्त आहे ना तर मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. जो ख्रिस्तामध्ये समाधानी आहे, येशू त्याला कधी सोडत नाही, येशू त्याला कधी टाकतही नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आज आपल्या जीवनाला आपण तपासलं पाहिजे का मी माझ्या ज्या कुटुंबामध्ये आहे, मी ज्या नोकरीवर आहे, मी ज्या बिझनेसमध्ये आहे, मी जे शिक्षण घेत आहे, मी जे सेवा करत आहे, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. आज हे समाधान नसल्यामुळं काही लोकांना खाण्यात समाधान नाही, काही लोकांना वापरण्यात समाधान नाही, काहींना राहण्यात समाधान नाही. आणि म्हणून कुठंतरी ते समाधान नसल्यामुळं स्वतःकडे जे आहे ते न पाहता दुसऱ्याकडे जे आहे ते पाहून मनुष्य निराश आणि उदास होत आहे. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही या ससून हॉस्पिटलच्या बाजूने किंवा स्टेशनच्या मागच्या बाजूने जाताना तर तुम्हाला त्या भिंतीला लागून असे प्लास्टिकचे ताडपत्री लावून रस्त्यावरती 3 दगड ठेवून त्याच्यावरती स्वयंपाक करून खाऊन पिऊन तिथं लोक झोपत आहेत. जे भाडोत्री घरामध्ये राहतात ना त्यांनी मला सांगू द्या की त्यांनी त्यांच्यापेक्षा वरच्या व्यक्तीकडे पाहू नये, त्यांनी त्यांच्यापेक्षा खालच्या व्यक्तीला पाहावं की त्याच्यापेक्षा मी चांगल्या ठिकाणामध्ये आहे. हालेलुया. आज हे समाधान नाहीये, कमवतोय पैसा तरी त्याच्याकडे एवढे माझ्याकडे असलं पाहिजे.
आणि आम्ही आज ज्या जगामध्ये आहे सगळं कॉम्पिटिशनचा जमाना आहे. राहण्यामध्ये कॉम्पिटिशन, कपडे घालण्यामध्ये कॉम्पिटिशन, डीमार्ट मध्ये पण तेच कपडे आहेत आणि कुठले कुठले शोरूम आहेत त्याच्यामध्ये पण तेच कपडे आहेत, है ना. पण कसं आहे, मोबाईलमध्ये सॅमसंग मोबाईल 2-3 येतील, त्याच्यात एकच ऍपल येईल, है ना. सगळ्या गोष्टीमध्ये मनुष्य समाधानी नाहीये. आणि मला सांगू द्या की जर अब्रामाच्या आशीर्वादामध्ये जर तुम्हाला त्या आशीर्वादातला गाभा जर समजायचा असेल तर अब्राम हा आशीर्वादित का होता की अब्राम त्याचा देश सोडल्यापासून इसाकाचा जन्म होऊसपर्यंत निरंतर अनेक गोष्टी आल्या, परंतु तो देवामध्ये तृप्त होता. ते युद्ध जिंकलं त्यांनी, तुम्हाला माहिती आहे, आपण पाहिलं. ते युद्ध जिंकल्यानंतर त्या 5 राजांना हरवल्यानंतर खूप मोठं धन दौलत त्याच्याकडे होती, पण त्याच्यातला तो म्हणतो सुतळीचा एखादा तुकडा पण मला नकोय. त्यांनी सगळं देऊन टाकलं. त्याच्याबरोबर जे लोक होते त्यांना वाटा म्हटलं, त्याच्या दासांना किंवा त्याच्या मुलांना जे त्याच्याकडे होते त्याचे कामगार, त्यांना फक्त खाण्यापिण्याची व्यवस्था करा म्हणलं. आहे जवळ त्याच्यामध्ये, तुम्ही जिथे कुठे असा प्रभूमध्ये समाधानी राहणं म्हणजे तुम्ही भाडोतील घरात असा, स्वतःच्या घरात असा, कुठेही असा, प्रभूमध्ये समाधानी राहा. ते समाधान येशूचं आश्वासन आहे की मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. आज काय होते, आम्हाला या मोबाईलने इतकं नॉलेज दिले ना, निरनिराळ्या गोष्टी जे आमच्या देशात नाही, बाहेरच्या देशाचं सगळं नॉलेज आमच्या तरुण पिढीकडे. आज आम्हाला त्या गाड्यांची नावं माहिती नाही इंडियन, त्यांना बाहेरच्या गाड्यांचं सगळं फीचर्स माहिती आहेत. इतकं आमचे नॉलेज आले, असू द्या, परंतु जे आहे त्याच्यामध्ये समाधानी नाही, तृप्तता नाही. याचा अर्थ समाधानच्या विरुद्ध शब्द काय येतो? असमाधान, अजून अस्वस्थता. अजून जो समाधानी नाही तो काय करतो माहितीये? कुरकुरे खातो. 4 दिवस भाजी जरी मिळाली व्हेजिटेबल तरी ती पण समाधानीने जो खातो तो आशीर्वाद येते. हालेलुया. पण खाण्यापिण्या बाबतीत पण जो समाधानी नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज समाधानच्या विरुद्ध कुरकुर, आणि काय लोकांची कुरकुर एवढे असते ना, इतकी कुरकुर करतात ना की इतकं त्यांचं म्हणजे इतके फ्रस्ट्रेशन मध्ये ते जातात, त्याच्यामुळं त्यांचं शरीर किती मजबूत असो त्याचा काय उपयोग नाहीये, त्यांच्याकडे धन किती असो त्याचा काही उपयोग नाही. म्हणून नीतिसूत्रामध्ये ज्ञानाचा राजा काय म्हणतो, एखाद्याच्या घरामध्ये मेजवानीची चंगळ असून पण तर त्यामध्ये कलह म्हणजे वादविवाद आणि कुरकुर आहे, त्यापेक्षा शांतीचा कोरडा तुकडा बरा. मोठी मेजवानी आहे, पण मेजवानी झाल्यानंतर हा त्याच्यावर आपटते, तो त्याच्यावर आपटते. हालेलुया. इब्री 13:5 तुमच्या बायबलमध्ये अंडरलाईन करा. परमेश्वराच्या दृष्टीने आशीर्वादित व्यक्तीची व्याख्या आहे, जे आहे जो जॉब दिलाय त्यात तृप्त राहा, त्याच्यात इमानदारीने काम करा, परमेश्वर प्रमोशन लेवलला घेऊन जाईल. जो बिझनेस दिलाय त्याच्यामध्ये तृप्त राहा. दुसऱ्याचं काउंटर किती आहे, दुसऱ्याचं कॅशचा गल्ला किती आहे ते नको बघू, तुझा किती आहे ते बघ. दुसऱ्याचा पगार किती आहे ते नको बघू, तुझा किती आहे ते बघ. आज मला सांगू द्या, लाखो रुपये पगार मिळवून पण काही लोकांच्या जीवनामध्ये आजारपण आहे, नाना प्रकारची समस्या आहे, अडचणी आहेत. त्यापेक्षा तुमचं जर थोडं असेल, जास्ती असल्याबद्दल वाद नाहीये, असावं प्रभूच्या दृष्टीने तुम्हाला मिळतंय, प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. पण जास्ती असो किंवा कमी असो, यातला मूळ उद्देश आहे समाधान आणि तृप्ती. तुमच्या जीवनामध्ये समाधान आणि तृप्ती या दोघांचं मिलन झालं की देवाचे आशीर्वाद वाढत राहतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या समाधान आणि त्या तृप्तीमुळे काय होतं, बीपी लेवल नॉर्मल राहतो, कुरकुर होत नाही, चिडचिड होत नाही, आणि नाही आवडलं नका खो बाजूला राहा, पण आपल्या मनाची शांती गमावू नका, ख्रिस्ताचा आनंद चोरी होऊ देऊ नका. आमेन, हालेलुया. तर आम्ही अब्रामाचे आशीर्वाद पाहत आहोत. अब्रामाचे आत्मिक आशीर्वाद आपण पाहिले, ज्यामध्ये अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य हे सदोदित होतं. हेच चिन्ह आहे आत्मिक आशीर्वादाचं. त्यानंतर आम्ही अब्रामाच्या जीवनामधले मानसिक आशीर्वाद पाहिले की अब्राम त्याच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही समस्या आल्या,
त्याच्यामध्ये तो विचलित झाला नाही, त्याच्यामध्ये तो अनस्टेबल झाला नाही, अस्थिर झाला नाही, भरकटला नाही, कारण त्याच्याकडं मानसिक आरोग्य किंवा मानसिक आशीर्वाद हे होते की त्या परिस्थितीमध्ये तो टिकून राहिला. त्याचं कारण त्याचा मुलगा वेदीवर देत असताना त्याला काळजी नव्हती, कारण बायबल सांगतं की त्याने देवाकडून अभिवचने स्वीकारली होती आणि त्या अभिवचनांवर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला की माझा देव मला माझा इसाक राखेतूनही परत देऊ शकतो. तर आज आपण अब्रामाच्या जीवनामधले शारीरिक आशीर्वाद पाहणार आहोत. शारीरिक आशीर्वाद म्हणजे काय? निरोगीपण आहे ना, बरोबर ना. शारीरिक आशीर्वाद म्हणजे काय? एकदम बॉडी बिल्डर बी आजारी पडताना पाहिले मी, बॉडी बिल्डरची पण हवा जाताना पाहिली मी. बॉडी बिल्डरला पण कोविडच्या काळामध्ये मुठमाती दिलेली आहे. म्हणून बायबल स्पष्ट सांगतं की शरीरावरती लक्ष देणं हे नाशाचं कारण आहे, परंतु आत्म्याकडे लक्ष देणं हे जीवनाचं कारण आहे. आमेन, हालेलुया. वचन टू वचन आज थोडंसं आपण पाहणार आहोत की अब्रामाच्या जीवनामध्ये तो कसा शारीरिक आशीर्वाद होता. सगळ्यांना माहिती आहे का, अब्राम ज्यावेळेस निघाला त्याच्या घरातून त्यावेळेला त्याचं वय किती होतं? अब्राम ज्यावेळेस आपल्या घरातून निघाला त्यावेळेला त्याचं वय होतं 75. त्याचं 75 होतं, त्याच्या पत्नीचं किती होतं? अब्रामापेक्षा सारा 10 वर्षांनी लहान होते. म्हणजे किती वय होतं? 65 वय होतं. ओके, 65 वर्षाची स्त्री आणि 75 वर्षाचा पुरुष. तेव्हा त्यांच्याकडे काय कुठली BMW होती का? चॉपर होतं का? हेलिकॉप्टर काय होतं का? असे कुठले हात? ते निघाले तेव्हा कोण कोण होतं? अब्राम, सारा, अजून त्याचा पुतण्या लोट, हिंदी में लूट. हे निघाल्यानंतर मी आज फक्त त्याची जी शरीरयष्टीविषयी बोलणार नाही की अब्रामाची बॉडी अशी होती व तशी होती. मी अब्रामाच्या जीवनामध्ये जे शारीरिक आशीर्वाद किंवा शारीरिक स्वास्थ्य त्याचं कसं होतं ना, त्यातले काही पॉइंट्स आपण पाहणार आहोत. आमेन. मला मूळ मुद्दा काय सांगायचा आहे, आम्ही आत्मिक गोष्टीनंतर मानसिक गोष्टी पाहिल्यात, मानसिक गोष्टीनंतर शारीरिक पाहत आहोत. आज प्रत्येक जगातला व्यक्ती आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप कॉन्शियस झालाय है ना. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये याच्यात शुगर आहे का, त्याच्यात ते आहे का, त्याच्यात काय आहे का, कॅलरीज आहे का, काय 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 आले. आम्हाला शरीराची काळजी घेतलीच पाहिजे आणि शारीरिक आरोग्य असलंच पाहिजे. त्याच्या मागचं मूळ कारण काय माहितीये का? 1 कोरिंथ 3:16 सांगतं, तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मग ते आजारी नसलं पाहिजे, ते लगेच फुस झालं नाही पाहिजे थोडंफार व्हायरलनी. काय लोक आजारपण आलेलं असतं 10%, टेन्शन घेतात 90% आणि 100% झोपून जातात. मग पण काय लोक असे पाहिले फार रडत कडत कणत कुणत काला होईना बघ करत राहतात है ना. तर शारीरिक आरोग्य का पाहिजे? त्याचा मूळ मुद्दा आहे की आमचं शरीर देवाचं मंदिर आहे, त्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. मंदिरामध्ये आजारपण नसावं, मंदिरामध्ये कुठलेही दोष नसावे, मंदिरामध्ये सारखं दुखणं नसावं. काय लोकांना दुखणं सांगायलाच आवडते. याला सांग त्याला सांग, एक ठराविक वयानंतर मला सांगू कुणाला सांगून ते दुखणं कमी होणार नाही. तुमच्या बापाला सांगा आणि त्याच्यामध्ये राहा, तो तुम्हाला स्पर्श करेल. आमेन. अब्रामाचं स्वास्थ्य, तो निघाला तेव्हा 75 वर्षाचा होता आणि त्या काळामध्ये तो जसं पुढं पुढं आला, मी त्या वेद्यांविषयी शिकवलं. एक ठिकाणी जसं लोट आणि अब्राम वेगळा झाला त्यावेळेला अब्राम एका पर्वतावर होता. कुठं होता? पर्वतावर होता. कशावर म्हणता तुम्ही पर्वतावर? तर त्याचं उदाहरण आपण एक वचनांकडे जाऊन पाहूया. उत्पत्ती 13 अध्याय आणि वचन 10. उत्पत्ती 13:10. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदम व गमोरा ह्यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. बस
यातला मुद्दा काय सांगायचा आहे मला? खोरं खालून वर दिसतं का वरून खाली दिसतं? तुम्ही सिंहगडवरती गेला कधी? पर्वतीवर गेले कधी? 5 मजल्याच्या बिल्डिंगवर गेले कधी? आता आपण 4थ्या मजल्यावर आहे. वरून खालचं चांगलं दिसतं का खालून वरचं चांगलं दिसतं? म्हणजे अब्राम आणि लोट जिथं होते ते कुठं होते? पर्वतावरती. आणि ज्या वेळेला वेगळं होण्याचा निर्णय झाल्यावरती एक जवान व्यक्ती, एक तरुण व्यक्ती पर्वतावरचं जीवन बघत नाहीये. पर्वतावर का म्हटलं नको तो? कारण खालून पाणी वर घेऊन जायचं, सगळ्या गोष्टी वर जा, खाली या, खाली या, वर जा. काही लोक चढणं उतरणं नको म्हणून फर्स्ट फ्लोअर बघतात, आहे का नाही? जास्ती चढणं उतरणं नको. जे चढतात ना 5-5 मजले 4-4 मजले त्यांना विचारा कसं चढतात, ती किती आनंदाने चढतात. सकाळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी नको असतं. पण अब्रामाच्या जीवनामध्ये शारीरिक आरोग्यामध्ये पाहायला मिळतं, अब्राम हा जास्तीत जास्त पर्वतांवरती राहत होता. हे कशाचं चिन्ह आहे माहितीये का? पक्ष्यांचा जो राजा आहे गरुड, परमेश्वराने तुमची आणि माझी तुलना त्याच्याबरोबर केलेली आहे. का केलेली आहे? कारण गरुडाप्रमाणेच अब्राम उंचीवर राहायचा, टॉप लेवलवरती राहायचा. याचा अर्थ हे नाही कुठेतरी जाऊन डोंगरावर घर बांधायचं. सांगायचं तात्पर्य हे आहे की एक तरुण लोट, त्याचा मुलगा वेगळा होतोय आणि तो कम्फर्ट झोन मध्ये जातोय. पण अब्राम हे नाही म्हटला, अरे बाबा तू तर जवान आहे, तू राहा नाही तर मी जातो यार्देनच्या खोऱ्यामध्ये, मी जातो पाण्याच्या जवळ. पण अब्रामाने तिथं कुठलाही एक्सक्यूज घेतलं नाही. का तर ही ओळख आहे. 75व्या वर्षी तो आणि 65व्या वर्षी त्याची पत्नी चालण्या फिरण्यामध्ये समर्थ होतं. हीच त्यांच्या फिटनेसची ओळख आहे. हालेलुया. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये फिटनेस मिळतं चढण्या उतरण्यामध्ये. आणि बऱ्याच वेळेला आम्ही जास्तीत जास्त लिफ्टचा वापर करतो, घुस लिफ्टमध्ये. पण कधी कधी चढून पण या तरुणांनी, लिफ्टचा थोडा खर्च पण कमी होईल, तुमचा फिटनेस पण चांगला राहील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, पुढे जाऊया. 14 अध्याय वचन 1 पासून पुढं. शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा आर्योक, एलामाचा राजा कर्दाला गोमर आणि गोईमाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिरशा, अदमाचा राजा शिनबा, सिबोनियाचा राजा शमेबर आणि बेल म्हणजे सोर याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले. बस थांबूया इथं. आता हे वाचायला काय सांगितलं? 5 वेगळे राज्य आहेत. किती आहेत? 5 वेगळे राज्य आहेत आणि 4 वेगळे राज्य आहेत. या 5 राजांनी एकत्र येऊन युद्ध केलं आणि 4 राजांचा पराभव करून तिकडची संपत्ती आणि तिकडचे लोक, तिकडच्या स्त्रिया, तिकडचे लेकरं, तिकडचे तरुण मुली लुटून घेऊन गेले. आणि ही खबर ज्या वेळेला कळाली तर पुढं काय झालं पहा. 5 वर्षांमधून पुढं 14व्या वर्षी कर्दलाम गोमोर व त्याच्या पक्षाचे राजे यांनी येऊन अष्टरोत, कर्नईम येथे रेफाईम लोकास, हाम येथे जुजी लोकास, किर्याथाईमच्या मैदानात यमी लोकास आणि होरी लोकास यांच्या सोईर डोंगरात मार देऊन यलपरानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटळून लावले. बस थांबूया. हे का वाचायला लावते की युद्ध झालंय हे तुम्हाला कळावं. त्यांनी सगळ्या लोकांना पळवून लावलं आणि ते युद्ध जिंकलं आणि सगळं खबर डायरेक्ट 13 वचनाकडे जाऊ. 14-13. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने येऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अशकोल व आनेर यांचा भाऊ अमोरी ममरे याच्या येलोन राईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीतले होते. आपल्या भाऊबंदास पडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले
318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला. थांबूया. अब्राम निघाला, किती लोकांना घेऊन निघाला? किती लोक घेऊन निघाला? 318. आणि तिकडं त्या प्रदेशामध्ये जे त्या जागेचे मालक होते ते 3 लोक, असे एवढे लोक घेऊन अब्राम असं दिले, त्याच्या घरात जन्मलेले कसलेले तरुण जवान लढाऊ वीर आहेत. फक्त त्याच्याकडे लोक नव्हते. याचा अर्थ आम्हाला एक चांगली गोष्ट यातून पाहायला मिळते, जर तो त्याच्या घरातल्या तरुणांना कसलेले लढाईचे योद्धे बनवत होता, याचा अर्थ त्याच्या इथं वर्कआउट चालू होतं. म्हणजे अब्राम वर्कआउट करत होता. वर्कआउट करणारे आनंद करतील. अब्राम पण जिम करत होता, अब्राम पण एक्सरसाइज करत होता. आणि नुसतीच एक्सरसाइज करत नव्हता, तर तो युद्धाचं शिक्षण आपल्या घरात जन्मलेल्या तरुणांनाही देत होता. म्हणजे शारीरिक आरोग्याविषयी अब्राम खूपच गंभीर होता. शारीरिक गोष्टींसाठी तो गंभीर होता. आणि म्हणून हे 318 लोकांच्या जोरावर जाऊन 5 राजांना मात देण्यात आली. किती? मग आता हे अब्रामाला दिलेल्या आशीर्वादापैकी आरोग्याचा आशीर्वाद किती जबरदस्त आहे. शारीरिक आरोग्य 318 लोकांच्या जोरावर 5 महान राजे, वैभवी राजे, सामर्थ्यशाली राजे, त्यांना तो संपून येतोय. किती वर्षाचा व्यक्ती? 75 आहे का तिथून निघाल्यापासून घरून? कमीत कमी 80 तर झाला असेल ना. 4 ते 5 वर्ष. 80 वर्षाचा व्यक्तीला आज काय म्हणतील? वयस्कर व्यक्ती, घरात बस. पण अब्राम आम्हाला सांगतो, युद्धासाठी वय लागत नाही. ते शारीरिक युद्ध होतं. तुम्ही आणि मी आत्मिक युद्धामध्ये आहात. तुम्ही कुठल्याही एजमध्ये असा, देवाच्या सेवेसाठी आणि सैतानाच्या विरुद्धच्या युद्धासाठी तुम्ही शारीरिक, मानसिक, आत्मिक या 3 क्षेत्रात कसलेले असले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही वयाचं कारण बिलकुल पण देऊ नका. म्हणूनच एक असा विश्वासाचा महावीर आम्हाला बायबलमध्ये दिसतो, ज्याचं नाव आहे कालेब. त्याच्यावर अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. कालेब म्हणतो की आता माझं वय 80 क्रॉस झालेलं आहे, परंतु मी 40 वर्षाचा होतो. मोशेने मला या देशात पाठवलं होतं. ती ताकद माझ्यामध्ये होती ना, तीच ताकद आज पण माझ्यात आहे. आम्ही कधी कधी परिस्थितीला बघून हात टेकतो. आजूबाजूचं वातावरण काय आता, हे काय आताच तुमचं काय आता करते. पण त्या परिस्थितीमध्ये आज अब्रामाच्या जीवनामध्ये ही जी परिस्थिती आम्ही पाहतो, त्या युद्धाला तो निघाला फक्त 318 लोक घेऊन. या 318 लोकांच्या जोरावर तो पुढे गेला. 17 वचनापासून वाचा. कदाराल गोमार आणि त्याच्याबरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता. बस, कदर गोमर आणि त्याच्याबरोबरचे 4 राजे असं दिले. अब्राम त्यांना मारून येत होता. म्हणजे अब्रामाचं जे युद्ध झालं ना, ते डायरेक्ट, जसं आता तुम्ही काय लपवू पण शकत नाही. टीव्ही आम्ही बघतो आणि आता युद्धाचा पिक्चर मागच्या दिवसामध्ये खूप बघितला आम्ही. कुठला? इथून बॉम्बगळा येतोय, तिथून ते टाकतोय. युद्धाचा पिक्चर बघितला ना आता मध्यंतरी. आणि त्याच्यामध्ये राजाबरोबर लढताना राजाच असतो. तसं अब्राम या 5 राजांचा सामना त्यांनी स्वतः केला. 80 वर्षाचा व्यक्ती त्या सर्व बलाढ्य कसलेल्या राजांचा सामना करतो आणि त्यांना मारून माघारी येतो. त्यांना मारून माघारी येतोय. मला सांगू द्या, हे शारीरिक आशीर्वाद नाही आहेत का? आम्ही कधी याच्यावर विचार करत नाही. फक्त युद्ध. आपण त्या 5 राजांबरोबर लढताना अब्रामाला काय त्याच्या घरून काय ट्रेनिंग मिळालं होतं का? पण तो तयार झाला, त्यांनी सराव केला, त्यांनी त्या गोष्टीला महत्त्व दिलं आणि म्हणून त्याला फायदा झाला की सारखं पर्वत उतरणं चढणं, त्याच्यामुळे त्याचे मसल्स मजबूत होते. आम्ही एकदा चढून गेलो वरती की पसरून जातो. अब्रामाच्या आशीर्वादामधले फक्त आत्मिक आशीर्वाद घेऊ नका.
मानसिक आशीर्वाद घेऊ नका, शारीरिक मजबूत पण व्हा. जेवढं त्याला चालतं फिरतं ठेवताल तेवढं ते वर्कआउट होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया आपण. अब्रामाच्या जीवनामध्ये आणि अब्रामाच्या पत्नीच्या जीवनामध्ये अब्रामाचे आशीर्वाद होते. कसे आशीर्वाद होते ना, ते थोडंसं आपण पाहूया. अब्रामाच्या पत्नीवरती बायबल सांगतं 2 वेगवेगळे राज्यातले राजे इम्प्रेस झाले होते. ओके, उत्पत्तीचा 12 अध्याय आणि वचन 14 वाचा. मग अब्राम मिस्र देशात जाऊन पोचला. तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिस्रांनी पाहिले. बस, कोणती स्त्री? अब्रामाची स्त्री. किती वय तिचं? 65 आहे का अजून निघल्यापासून? किती वय होतं? कमीत कमी 70 असेल गेलाय. 70 वर्षाची बाई बायबल सांगते दिसायला फार सुंदर होती. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये नॅचरल ब्युटी असते, ब्युटी पार्लरची गरज नाहीये. हालेलुया. मी बिब्लिकल बेसवर सांगत आहे. बायबल सांगतं की ज्या वेळेला दुष्काळ पडला, अब्राम आपल्या पत्नीला घेऊन मिस्र नावाच्या देशामध्ये गेला आणि मिस्री लोकांनी पाहिलं की अरे बाई दिसेल तर लय सुंदर आहे, पण बाईचं वय आहे 70. आणि तेवढंच नाही, त्या राजाने तिला उचलून नेली. राजाने साराला उचलून नेली. 70 वर्षाची स्त्री. का? अब्रामाचे आशीर्वाद अब्रामाच्या पत्नीमध्ये पण ऍक्टिव्ह होत होते. अब्रामाचे आशीर्वाद, अब्रामाचे शारीरिक आशीर्वाद त्याला शक्ती सामर्थ्य देत होतं आणि अब्रामाचे शारीरिक आशीर्वाद त्याच्या पत्नीला सौंदर्य देत होतं. हालेलुया. हे मी लिखित स्वरूपातलं सांगतोय. आता पुढे जाऊया. उत्पत्तीचा 20 अध्याय. उत्पत्तीचा 20 अध्याय आणि वचन 2. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गराराचा राजा अबीमेलेक याने माणसे पाठवून सारेला आणविले. बस, आता इथं वय किती माहितीये का तिचं? 17व्या अध्यायामध्ये अब्रामाचं वय 99 आहे. किती आहे? तिचं किती असेल मग? 10 वर्ष कमी. 89 है ना? 79 का 89? 99 मधून 10 कमी केले किती होतात? 89. 89 वर्षाच्या स्त्रीला अबीमेलेक नावाचा राजा, त्याच्याकडे अनेक पत्नी आहेत, पण तो साराला अब्रामाकडून मिळणारे शारीरिक आशीर्वाद, अब्रामाच्या आशीर्वादामध्ये, शारीरिक आशीर्वादामध्ये नॅचरल ब्युटी इतक्या मोठ्या प्रमाणात आली की 89 वर्षाच्या वृद्ध स्त्रीला एक तरुण राजा उचलून घेऊन जातोय. पण त्या दोन्ही राजे तिला हात लावू शकले नाही. त्या दोन्ही राजांना देवाने चेतावणी दिली आणि ते दोन्ही राजे घाबरले. त्यामुळं तुमच्या मुली असो, तुमच्या बहिणी असो, तुमची पत्नी असो, तुम्ही अब्रामाच्या आशीर्वादामध्ये एक प्रोटेक्शन मिळतं. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये तुमची बहीण असो, तुमची पत्नी असो, तुमचे नातेसंबंधातले कुणी मुली असो, स्त्री क्षेत्रातले असो, त्यांना कुणी हात लावू शकणार नाही. हा पण अब्रामाच्या आशीर्वादामधलं गुपित आहे. निश्चित त्यांच्याकडे कुणीतरी पाहिल, निश्चित ते प्रयत्न करतील, परंतु काही करण्यापूर्वी देव त्यांना आडवा येईल. मिस्राचा राजा सारा 65 वर्षाची होती तेव्हा तो तिला घेऊन गेला, तोही तिला स्पर्श करू शकला नाही. गराराचा राजा अबीमेलेक, सारा 89 वर्षाची होती, तिला तो घेऊन गेला पण तोही हात लावू शकला नाही. तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या स्त्रियांना कुणी स्पर्श करू शकणार नाही. हा पण अब्रामाच्या आशीर्वादामध्ये असणारा एक अनुग्रह आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी कुठली थिओलॉजी सांगत नाही. जे पवित्र आत्म्याने मला शिकवलंय मी त्या गोष्टी तुमच्या समोर ठेवत आहे. या गोष्टी मी का सांगत आहे तुम्हाला? अब्रामाचे आशीर्वाद
पुरुषाला घरातलं मस्तक म्हटलेलं आहे. जर मस्तक देवाशी प्रामाणिक आहे, मस्तक देवाच्या मार्गामध्ये आहे, त्याची स्त्री येशूच्या कृपेत सुरक्षित आहे, त्याचे संतान येशूच्या कृपेत सुरक्षित आहे, त्याचं खानदान येशूच्या कृपेत सुरक्षित आहे. हे आहे अब्रामाचे आशीर्वाद. मी विचार करत होतो की या दोन्ही ठिकाणामध्ये हे दोन्ही बलशाली राजे होते आणि हे दोघं उपरी होते. उपरी, त्यांचं स्वतःचं काय नव्हतं, त्यांच्याकडे काय वेगळं काय नव्हतं, पण या दोन्ही ठिकाणामध्ये त्या राजांनी तिचं सौंदर्य पाहून त्यांना नेलं, पण ते तिला हातही लावू शकले नाही. कारण अब्रामाच्या आशीर्वादामध्ये कुटुंबाचं प्रोटेक्शन मिळतं, हा महत्वाचा मुद्दा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुलींना, तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलांच्या पत्नीला, तुमच्या घरातल्या स्त्रियांना निश्चित कुणीतरी पाहिल, पण ते त्यांना स्पर्श करू शकणार नाही. हा आहे अब्रामाचा शारीरिक आशीर्वाद, जो अब्रामाला पण ताकद देतो, अब्रामाच्या पत्नीला पण सौंदर्य देतो, सौंदर्याबरोबर प्रोटेक्शन पण देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शेवटच्या पॉइंटकडे जाऊया आपण. ज्या वेळेला परमेश्वर अब्रामाकडं त्याचा मुलगा मागतो, इसाक, त्यावर मी पाहिलं, पण मी त्याविषयी बोलत नाही. इथं पण शारीरिक आशीर्वादाकडे आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचा 22 अध्याय वचन 3 पासून पुढे वाचा. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होम अर्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3ऱ्या दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. आमेन. थांबूया. आता इथं काय शारीरिक आशीर्वाद दिसला आम्हाला. अब्रामाला देवाने सांगितलं की तुझा मुलगा मला बलिदानामध्ये पाहिजे, त्याने त्यावर विश्वास ठेवला. मागच्या आठवड्याच्या संदेशामध्ये मी डिटेल सांगितलंय. पण सकाळी उठल्यावरती त्यांनी पहिले काय केलं, मर्सिडीज बेन्झ बाहेर काढले. गाढवं त्याच्याकडे त्याची मर्सिडीज बेन्झच, त्यांनी गाढवं बाहेर काढले, त्याच्यावरती खोगीर टाकलं आणि पुढं दिलं की त्याने लाकडं फोडून घेतली. काही लाकडं दासांनी पण फोडली असेल आणि त्यांना मदत म्हणून एक, आता इथं वय किती असेल अब्रामाचं? इसाक झाला 100व्या वर्षी, राईट. इसाकाचं बलिदान मागितलं, इसाकासाठी दूध तोडलं, है ना. किती वर्षाचा असेल इसाक तिथं? 10 वर्ष, 10 वर्ष पकडून चालू. 110 वर्षाचा व्यक्ती काय फोडतोय, काय फोडतोय? आम्हाला किचनकडून ग्लास ठेवायला जेवावं होतं आणि आम्हाला अब्रामाचे आशीर्वाद पाहिजे. आम्हाला एक्स्ट्रा काम सांगितलं तर आम्हाला गाडी लागल. काय इतके लोक या दिवसामध्ये एकदम म्हणताना आळशी झालेत, चौकात जायला पण त्यांना ढुंग ढुंग. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये आम्हाला एक महत्वाची गोष्ट दिसती की 110 वर्षाच्या वयामध्ये असताना तो लाकडं फोडतोय, म्हणजे मेहनतीचं काम करतोय. ओके. आता अब्राम गाढवावर बसून निघालाय का चालत निघालाय? काय वाटतं तुम्हाला? चालत निघाला. आणि बायबल सांगतं त्यांनी दुरून काय दिले तिथं, त्यांनी दुरून ती जागा पाहिली. म्हणजे त्या जागेमध्ये आणि अब्राम जिथं होता तिथे एक अंतर होतं. तो मोरिया पर्वत होता. कोणता पर्वत? तो अब्राम त्या मोरिया पर्वतच्या पायथ्यापर्यंत पण चालत गेला आणि मोरिया पर्वत पण चढून गेला. 110 वर्षाचा व्यक्ती, त्याचं फिटनेस बघा काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शारीरिक आशीर्वाद काय सांगता आम्हाला? लक्ष द्या आपल्या फिटनेसकडं. म्हणून बायबल सांगतं, अरे हावरट माणसा गळ्याला काय लाव? सुरी लाव. म्हणजे गळा नको कापू, थोडं कंट्रोलमध्ये खा. आजीनं मोठं मारतात म्हणून अजून टेस्टने अजून आणखी एक वाटी मारतोय. हा, आणखी एक्स्ट्रा घेतोय. अब्रामाचे शारीरिक आशीर्वाद यातल्या महत्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. पुढच्या सेशनमध्ये आपण अब्रामाचे भौतिक आशीर्वाद पाहणार आहोत. बरकत. अब्रामाच्या जीवनामध्ये बरकत कशी आली, किती आली, ज्याचं तुम्ही मोजमाप करू शकत नाही.
इतकी बरकत अब्रामाला परमेश्वराकडून प्राप्त झाली. काही लोक या बरकतीच्या आशीर्वादाला पहिल्या स्थानावर आणून ठेवतात. पण मला सांगू द्या, मी पुन्हा तिकडेच येतो. अब्रामाला हे सगळं का मिळत गेलं? त्याच्या मागचं पहिलं कारण कन्सिस्टन्सी, सातत्य. दुसरं कारण सॅक्रिफाईस किंवा डेडिकेशन, समर्पण. तिसरं कारण काय मला सांगा ना तुम्ही? स्थिरता. बरोबर तसंच आहे का? सातत्य, समर्पण, स्थिरता. काय शिक्कामधील काय मिस होते? नाही, हे गोष्ट मिस करतात. मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून ऐकायचंय. तुम्ही नका बोलू. काय 4 गोष्टी होत्या अब्रामाच्या जीवनातल्या? कधी काही लिहून ठेवलं तरी वाचा. ते सातत्य त्याच्या जीवनामध्ये होतं, म्हणून तो समर्पण करत होता. आणि समर्पण करत असताना त्याच्या जीवनामध्ये तो सात्विकपणा आला. अब्राम, तू माझ्या समोर आहे जाणून सात्विकतेने चाल. आणि सात्विकतेचे आशीर्वाद पाहिले. सातत्य, समर्पण, सात्विकपणा, स्थिरता, या गोष्टी त्याला सिद्ध करतात, म्हणजे परफेक्ट करतात. आज तुमच्या जीवनात या 4 गोष्टी तपासा. का माझ्या जीवनामध्ये परिस्थिती बदलत नाही, माझ्या जीवनामध्ये कार्य होत नाही, मी सातत्याने देवाच्या मार्गात चाललोय का? तुम्ही रेग्युलर कामाला गेलं तरच तुमचा पगार मिळणार आहे. रेग्युलर बिझनेस केला तरच तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. रेग्युलर तुमचं घरचं काम उरकलं तर ते घर व्यवस्थित राहणार आहे. रेग्युलर अभ्यास केला तर परीक्षेत यश मिळणार आहे. त्यालाच म्हणतात सातत्य. ते सातत्य त्याच्या जीवनात होतं, म्हणून तो समर्पण करत होता. ते समर्पण करत असताना तो सात्विकपणा त्याच्यामध्ये काम करत होता. त्या सात्विकपणामध्ये तो स्थिर राहिला आणि त्या स्थिरतेमुळं तो सिद्ध पुरुष झाला. आज या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सिद्धतेसाठी. तुमच्या मेंदूमध्ये या गोष्टी फिट झाल्या पाहिजे. अब्रामाच्या जीवनामधल्या या 4 महत्वाच्या गोष्टी आहे. आज ते सातत्य लोकांच्या जीवनामध्ये प्रभूमध्ये चालण्याविषयी नसल्यामुळं कुठंतरी आज ते ठोकर खातात. कधी कधी प्रभूच्या मागे चालून काम होणार नाही. तुम्हाला ते सातत्य ठेवलं पाहिजे. गरिबी असो, श्रीमंती असो, सातत्य ठेवलं पाहिजे. आजारपण असो, चंगाई असो, सातत्य ठेवलं पाहिजे. अपमान मिळो, सन्मान मिळो, पण ते सातत्य टिकवलं पाहिजे. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये अब्राम आम्हाला हे शिकवतो. म्हणून त्या सातत्यामुळं तो शारीरिक पण मजबूत राहिला. म्हणून 110 वर्षाचा इतका वयस्कर व्यक्ती मोरिया पर्वत चढून जातो, मोरिया पर्वत उतरून येतो. हे आहे शारीरिक आशीर्वाद. अब्राम हेब्रोनवरती चढून जायचा. हेब्रोन त्याचं स्पेशल आवडतं ठिकाण होतं अब्रामाचं. त्यांनी विकत घेतली होती हेब्रोन म्हणजे जागा, आणि तिथंच त्यांनी कब्रस्तान बी केलं होतं. हेब्रोन चढून जायचा, मोरिया चढून जायचा, गराराचा पर्वत चढून जायचा, पण एकदम व्यवस्थित असायचा. आज देवाकडे मागा. अब्रामाचे आत्मिक आशीर्वादही मला पाहिजे, मानसिक आशीर्वादही पाहिजे, आणि आज मला अब्रामाचे शारीरिक आशीर्वादही पाहिजे. माझा शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव हा अब्रामाप्रमाणे मजबूत असला पाहिजे. हालेलुया. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये स्त्रियांसाठी सिक्रेट सांगितलंय मी. नॅचरल ब्युटी पण मिळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि नॅचरल ब्युटी मिळाल्यानंतर घाबरू नका. कोणता मायकालाल तुम्हाला हात पण लावू शकणार नाही, कारण अब्रामाच्या आशीर्वादामध्ये शारीरिक संरक्षण पण मिळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.